सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्या। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सुटका। राहुल प्रियंकासह अखिलेश यादव यांची सुटका। पंतप्रधान निवासस्थानासमोर केलं होतं आंदोलन। अखिलेश यादव यांचीही पोलिसांच्या ताब्यातून सुटका। पंतप्रधान निवासस्थानाबाहेर केलं होतं आंदोलन। केजरीवालांचा पक्ष काँग्रेसवर भडकला। राहुल गांधींनी वेगळं आंदोलन केल्यानं आम आदमी पक्षाचा संताप। सीजेपीचा प्रवक्ता विजेता दाहियाची हकालपट्टी। बर्गर खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कारवाई। दाहियाच्या अरेरावीमुळे दीपकेंकडून हकालपट्टी। पोलिसांवर आंदोलकांनी केला हल्ला। दिल्लीत पोलिसांचा बचावात्मक प्रतिकार। जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी लाठ्या चालवल्या। शरद पवारांना दीपकेची काळजी। जंतर मंतर इथे जाऊन पवारांनी केली विचारपूस। पवारांसोबत इतरही खासदार होते उपस्थित। राहुलमुळे प्रियंका दिसल्याच नाहीत। ठिय्या आंदोलनामध्ये राहुल उभे, प्रियंका बसून। काँग्रेसच्या आंदोलनातला विसंवाद समोर। प्रधानांचा राजीनामा हाच पर्याय। झुरळ क्रांती दलाची ठाम भूमिका। अशा आंदोलनामागे अजेंडा बहाद्दर। जंतर मंतर आंदोलनाबाबत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। लाठीमारात जखमींची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून विचारपूस। जेपी नड्डांकडून उपचारकर्त्या डॉक्टरांशी सुद्धा चर्चा। आंदोलकांना समर्थन द्यायला उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले। अभिजित दीपके यांची भेट घेणार। जमावबंदी मोडून आंदोलन। मुंबईमध्ये अनेकांवर गुन्हे दाखल। पोलिसांनी कारवाई करूनही आंदोलन थांबेनात। जबरदस्तीने उपवर्गीकरण केल्यास किंमत मोजावी लागेल। आनंदराज आंबेडकर यांचा इशारा। उपवर्गीकरणाविरोधात 27 जुलैला रायगड जिल्ह्यात महामोर्चा। सरकार 59 जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय। आरपीआय आठवले गटाचा सरकारवर आरोप। पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात। पावसानं दडी मारल्यानं पिकांची अवस्था बिकट। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदतीची मागणी। पैठणच्या शेतकऱ्यांसमोर नवं संकट। डाळिंब बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव। डाळिंब उत्पादक शेतकरी हैराण। कार, एसी आणि 15 तोळे सोन्याच्या मागणीसाठी मोडलं लग्न। नवऱ्यासह 4 फ्रेझरपुरा पोलिसात गुन्हा दाखल। भिवंडी पालिकेची अनधिकृतपणे तोडक कारवाई। स्थानिक नागरिकांचा पालिका प्रशासनावर आरोप। अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन। आषाढी एकादशी निमित्त विशेष रेल्वे। राणा दाम्पत्याकडून आषाढी विशेष गाडीला हिरवा झेंडा। वारकऱ्यांसाठी फराळाची सुद्धा व्यवस्था। भाविकांच्या स्वागतासाठी पंढरपूर नगरपालिका सज्ज। भाविकांच्या सुविधेसाठी 2400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। स्वच्छता, पाणी पुरवठा, वीज पुरवठ्याकडे लक्ष।